3 ओव्हरची मॅच. गेम ऑन, लेट्स प्ले. बॉलिंग ट्रॅकवरती जीवन भोईर तर समोर चंदू मेहर. पहिला बॉल आडवा बाटा घेतला, टर्न केला ऑन साईडला, बॉल निघाला मिड विकेटला डीप मध्ये. खेळाडू पोहोचतात, मिळेल ती फक्त रे फक्त सिंगल. आणि या सिंगलच्या जोरावरती आता धावफलक पुढे सरकत असताना एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. टॉस जिंकत असताना आदेश प्रतिष्ठावन शिरगाव टीमनं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. इन्व्हाइट केलं बॅटिंगला टीम एरंजाडला या मॅचमध्ये. पहिला सामना बॅटिंग करत असताना टीम एरंजाडनं जिंकला. या मॅचमध्ये देखील बाट्याला आता बॅटिंग आली आहे. पाहायचं इतकंच या मॅचमध्ये धावा बनतील किती. बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटम पॅडच्या बद्द भन्नाट वेग, तेज थरार, बॉलिंग अटॅक पाहायला मिळतो आणि अखेर डॉट. चांगली सुरुवात टीम शिरगावच्या माध्यमातून तुम्हाला जरूर पाहायला मिळेल या मॅचमध्ये, कारण सलगचा दुसरा बॉल आता डॉट पाहायला मिळतो या मॅचमध्ये. पहिल्या बॉलवरती सिंगल आणि पुढचा डॉट. जीवन समोर सनी राणे. फुल टॉस कसा सोडेल सनी राणेच्या बॅटमधून बॉल निघालाय बाउंड लाईनच्या पलीकडे, लॉंग लेगला ठोकलाय, सिक्सर. चला बॉल बॉय, बॉल कव्हर करा. बॉल बॉय सोहेल. अजून एक चांगला फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. सलग 2 बॉल षटकार आल्यानंतर आता डॉट. टीमची टोटल 13 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. ओव्हर नंबर 1चा खेळ प्रगतीपथावरती असताना धावफलक जरूर पार पाडेल या मॅचमध्ये. बॅटची कडा एसच्या मागे, एसटी रक्षक पोहोचलेत. बाल बचावले गेले. चंदू जीव भांड्यात होता असं वाटलं होतं की इथून विकेट जाईल, परंतु पुन्हा एकदा वेगाने ते धावलेत, त्यामुळे इथून धावफलक टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 13 या आकड्यावरती पार मिळेल. ओव्हर नंबर 1चा खेळ संपला, अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये. मयूर जाधव ओव्हर नंबर 2 मध्ये तुम्हाला पार बीतील. आदेश प्रतिष्ठान शिरगाव हा संघ मात्रावरती खेळतोय, तर त्यांच्या विरोधात तितक्याच ताकदीचा स्वित्झर्लंड नीरव 11 गावदेवी आंबेशिव चे पुरस्कर्ते आमचे एरंदा टीमला त्यांनी पुरस्कृत केलाय. नरेशजी कडवेच्या माध्यमातून संघ बांधण्यात आलाय. जर्मन एरंजाड. व्हाईट बॉल. ओव्हर नंबर 2 मध्ये मयूर. जागेवरूनच बिगिट केलाय ऑन साईडला, लॉंग ऑनला अंशुल भोसलेच्या हाताला ब्रश करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला फटका, या फटक्याचा चटका लागला असेल अंशुलला, सिक्सर. जुनं ते सोनं असं म्हटलं जातं आणि त्यामुळे पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चंदू मेहर हे मैदान त्यांच्यासाठी लकी आहे. बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न, आणि खरं तर क्रिकेटचा देवता सचिन रमेश तेंडुलकर त्यांच्याप्रमाणे बॅटिंग करण्याचा प्रयत्न नेहमीच असतो. त्यांना आयडल मानतात चंदू. आणि आज देखील तुम्ही पाहताय जसा मोठा फटका आला ना, हीच तर मोठ्या खेळाडूची ओळख आहे. पुश करो और खुश रहो. हलक्या हाताला बॉलला ढकलल्या, 2 धाबे ते 1 पडल्या आणि धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना 22. बॅकफुटत जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. चंदूला तुम्ही पाहताय या मॅचमध्ये पुन्हा एकदा डॉट. नाही, खरं तर आम्ही नेहमीच सांगत असतो याच क्रीडांगणावरती जिथे भावेश पवार, एबन पवन आयकॉन होते आणि ज्यावेळेस ते
धावा त्यांच्या बॅटमधून आल्या नव्हत्या. अशा परिस्थितीमध्ये दाखल झाला होता मैदानावरती चंदू आणि त्याने सांगितलं मेहू सबका बंधू आणि का बॅटिंग केली होती. अजून एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 रन. हेच खरं तर एरंजड म्हटलं की नो डाऊट कित्येक वर्ष एरंजड टीमचा खरं तर क्रिकेट ज्यानं गाजवलं, कित्येक दिवस आपण जर पाहिला असाल अनेक विक्रम ज्याच्या नावावरती, ते एरंजडचे आमचे बाहुबली किरण मेहर देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आणि खरं तर गावाचं क्रिकेट तर नक्कीच चेंडूची देखील पूर्तता करतायत, कारण त्यांना माहिती आहे आपले नवीन खेळाडू मैदानावरती खेळतात तर त्यांनाच पाठबळ देण्यासाठी मग किरणजी मेहर असतील, आमचे निखिलजी सुभाष मेहर असतील, जयास पामचे आमचे अक्षयजी भुईर असतील, नेहमीच उपस्थित असतात. त्यामुळे त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. फुलटॉस होता, पंचाकडे पाहत राहिले, लाईन कदाचित खराब असावी आणि पंच वळतात. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे बहाल केली आणि धावफलक आता पुढे सरकत असताना 27. फुल टॉस पुन्हा एकदा टर्न केला ऑन साईडला, बडी विकेटला एक सिंगल मेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय, वेगाने निघालाय सुसाट. 2 धाबा इथे बीतील आणि 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना 29 धाबा. 2 धाबा ज्या प्रकारे चंदू मेहरने एकवटल्या ना, असं वाटलं मैदानाच्या आतमध्ये जणू काय हरिण धावतीये, इतका वेग होता. आणि त्या 2 धाबा. हा ट्रॅकर बॉल, क्या बात आहे, व्हॉट अ शॉट. एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा नाही, धाबाचा तोटा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट हे सांगत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. चला पाणी घेऊन जा लवकरात लवकर. धावफलक जाऊन पोहोचलाय टीमची टोटल 35. ज्या प्रकारे नयनजी हा षटकार ठोकलाय ना, जरी तलवार जुनी असली ना, धार कायम आहे सांगितले चंदूना. कारण फटक्यामध्ये क्वालिटी होती. एक्स्ट्रा कव्हरला काय फटका सजवलाय चंदूना. ओव्हर नंबर 3 अंशुल भोसले समोर सनी राणे. पहिला बॉल बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न होता, टप्पा पडल्यानंतर वेगाने निघालाय. डॉट बॉल ची समाप्ती होती. 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 35. 35 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 5 बॉलमध्ये आता किती धाबा एकपड्या जातील हा प्रश्न उभा आहे. एरंदर टीम म्हणेल 15 आल्या तरी चिकार, परंतु दुसऱ्या बाजूला 10 पदी थांबवण्याचा प्रयत्न करेल टीम शिरगाव. टर्न केलाय पुन्हा एकदा ऑन साईडला, प्रॉपर बॅटवरती कनेक्शन नव्हता तर देखील बॉल बडी विकेटला डीप मध्ये निघालाय. सिंगल एकबडी, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न, 2 धाबा वेगाने एकवडल्या आणि आता तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न होता, थांबवलंय. 2च मिळतील आणि 2 धाब्याने आता धावफलक पुन्हा एकदा टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवरती 37. 37 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. 4 बॉलचा खेळ अद्याप शिल्लक या मॅचमध्ये. नरेशजी कडव अंबेशूचे उद्योजक त्यांच्या माध्यमातून हा संघ बांधलाय. सुजल नीरव 11 जेरमन एरंजाड. फटका, अजून एक चांगला स्ट्रोक व्ही शेप मध्ये
बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. हा षटकार आलाय. सनी राणेच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार. जर्मन एरंदड संघ खेळतो आणि जेव्हा जेव्हा एरंदड संघ खेळत असतो ना, खरं तर नन्हे मुन्ने देखील नेहमीच मॅच पाहत असतात. आमचे केतनजी भोईर यांचे चिरंजीव यज्ञेश भोईर आणि त्यासोबत चैतन्य भोईर हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांच्याकडून टीम एरंदडला भरपूर साऱ्या शुभेच्छा येत आहेत. त्यांच्याही शुभेच्छेचा आम्ही स्वीकार करू. लाईन खराब, व्हाईट बॉल. आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 44. फुल टॉस ऑन साईडला खेचलाय, निघालाय बॉल. वाऱ्याशी वार्तालाप करत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. नाही, हीच तर ओळख आहे चंदू मेहरची. पंचांनी नाही दिला, संपला विषय. आणि मयूरने देखील सांगितलं लँडिंग आहे. क्या बात आहे. आता नो बॉल आहे. आता पंचांनी, दोन्ही पंचांनी घोषित केलाय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आम आदमी का हात पंजा के साथ. नरेश कडव आज भरपूर खुश आहेत. फक्त नितीन ठाकरे थोडेसे नाराज आहेत. अजून एक क्वालिटी फटका. व्ही शेप मध्ये बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सनी राणेच्या बॅटमधून 6 धाब्यांचे गाणे वाजतायत. बॉल सीमा पार, षटकार. 61 धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात. का बॅटिंग करतोय म्हणून तर म्हटलं ना, सनी राणे फक्त 6 धावांचे गाणे वाजतात आणि त्यामुळे धावफलक 61 धाबा फलकावरती जोडले गेल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा खेळलाय, परंतु कदाचित हा फटका फसलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय, काही फायदा नाहीये. बॉल सीमा पार. अजून एक षटकार 67 आणि आता 68 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये.
सुरुवात झाली आहे. मैदानाच्या चारही बाजूला असलेले क्रीडा रसिक प्रेक्षक, मैदानाच्या आतमध्ये उपस्थित सर्वच गुणवान खेळाडू आणि मुख्य व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांचं मी पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. घेऊन जातो पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, जिथे महत्त्वपूर्ण मॅचला सुरुवात झाली आहे. पूर्वार्ध पाहिलात, जिथे 67 धावा धावफलकावरती जमवल्या, 68 धावांचं टार्गेट तिथे सेट केलं गेलंय. आता या 68 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील अथवा कशा प्रकारे डिफेंड केल्या जातील या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. जिल्हा ठाणे, तालुका अंबरनाथ, गाव एरंजाड आणि एरंजाड गावाचं नाव ठाणे जिल्ह्यामध्ये टेनिस क्रिकेट विश्वातील नकाशावरती ज्या खेळाडूने पोहोचवलं असा एरंजाड एक्सप्रेस सनी राणे ओव्हर नंबर 1 साठी बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल तेज तर्रार पाहायला मिळाला. बॉल उंच हवेमध्ये, दूरवरून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत बॉल वन बाउन्स जाईल सीमारेषा पार. आलाय चौकार. पूर्वार्धामध्ये आपण चांगल्या दर्जाची बॅटिंग पाहिलीत, उत्तरार्धामध्ये गोलंदाजीसाठी आलेत. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि त्यांचं देखील इथे भव्य स्वागत केलं जात आहे. तुम्हा सर्वांचा सर्वाधिक आवडतीचा असा हा क्रिकेटचा खेळ आणि रबर बॉल क्रिकेट टुर्नामेंट म्हटली की आनंद, जोश, उत्साह आणि या सर्वच गोष्टींचा आनंद या स्पर्धेदरम्यान तुम्हा सर्वांना नक्कीच पाहायला मिळतोय. अखूळ टप्प्याचा बॉल जास्तीची उंची देण्याचा प्रयत्न अंपायर सर दंडित करतात. वाईड बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाते आणि या एका धावेच्या साथीनं 5 धावा धावफलकावरती आहे. Disconnected. यावेळेस तेच सर्रार बॉल पाहायला मिळतोय. बॅटची आउटर एज, लॉंग स्टॉपला चेंडू ट्रॅव्हल होत असताना फाईन लेगचे क्षेत्ररक्षक दूरवरून आले. चांगली फेकी देखील पाहायला मिळाली. चंदू मेहर यांची रिॲक्शन सांगून जातीये महत्वाची विकेट सोडली की काय. लहानपणी गोट्या खेळल्यात, रगोरी खेळल्यात, परंतु तो अनुभव आता मात्र इथे कोणत्या प्रकारे कामी आला नाहीये. डिरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर झाला, परंतु नक्की स्वतःवरती निराश असतील. परंतु निराशा बाजूला ठेवून अजूनही मॅचमध्ये पुन्हा एकदा फोकस करावा लागेल. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. सनी राणे पुन्हा एकदा. यावेळेस चांगला बॉल पाहायला मिळतोय. तेज तर्रार, फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी. टप्पा पडतो ना पडतो, पापणी लवते ना लवते, बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. शिरगाव टीम देखील कमी नाही आहे. त्यांच्या टीममध्ये देखील चांगल्या दर्जाचे खेळाडू आहेत, चांगल्या दर्जाचे बॅटर आहेत आणि 68 धावांचं टार्गेट कंप्लीट करायचं असेल तर आता मोठे फटके खेचावे लागतील. वाईट बॉलचा इशारा. वाईट +1 अशा या 2 अतिरिक्त स्वरूपाच्या धावा आता धावफलकावरती ऍड केल्या जातील. नऊ धावा धावफलकावरती, 68 धावांचं टार्गेट आहे. 18 चेंडूंमध्ये ते टार्गेट कंप्लीट करायचं आहे. ओव्हर नंबर 1 सनी राणे गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. एक चौकार त्यांच्या विरोधामध्ये जरूर आलाय. यावेळेस देखील बॅटची एज. आता कोणत्या प्रकारची चूक करणार नाहीये. पकडलीये झेल. संपलाय बॅटरचा खेळ. पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीम शिरगाव या संघाला. चांगली मॅच रंगली आहे मैदानाच्या आतमध्ये. ज्याप्रमाणे उल्लेख केला सनी राणे याचा, बदलापूर वांगणी परिसरातील एरंजाड गावचा हा खेळाडू आणि अनेक स्पर्धांमध्ये त्याच्या वेगाची देखील चर्चा राहिली आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला देखील मिळतंय. एरंजाड एक्सप्रेस या नावानं या संपूर्ण परिसरामध्ये प्रसिद्धीच्या झोतामध्ये राहिला आहे. पहिल्या इनिंगमध्ये चांगल्या दर्जाची बॅटिंग, चांगल्या दर्जाची आता गोलंदाजी देखील तितक्याच ताकदीची पाहायला मिळते. फिल्डिंगमध्ये देखील नेहमीच क्लास दाखवत असतात. आपल्या संघासाठी धावा रोखत असतात आणि आता महत्त्वाच्या ठिकाणी, महत्त्वाच्या मॅचमध्ये महत्त्वाची विकेट देखील प्राप्त केली जाते. नवीन बॅटर अनुज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत.
आणखीन एक चांगला बॉल बॅट्समन पासून दूर ठेवलं. चेंडू यायच्या आधीच बॅट फिरली जाते आणि परिणाम स्वरूपी डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस देखील फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी पाहायला मिळते. गतीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ केली आणि गतीच्या जोरावरती अनुजयांना बीट देखील केलं जातंय. आणखीन एक डॉट बॉलची सांगता आणि या डॉट बॉलची सांगता होत असताना ओव्हर नंबर 1चा खेळ देखील इथे संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील फक्त आणि फक्त 9 धावा. चांगली बॉलिंग राहिली आहे पहिल्या इनिंगमध्ये. चांगल्या दर्जाची बॅटिंग केली. बॅटिंग करत असताना तब्बल 42 धावा सनी राणे याच्या बॅटमधून आल्या आणि आता ओव्हर नंबर 1 मध्ये देखील चांगली कामगिरी त्यांना आपल्या टीमसाठी करून दाखवली आहे. ओव्हर नंबर 2 साठी आणखीन एक महत्वाचा खेळाडू वेदांत परटोले गोलंदाजीसाठी आलेत ओव्हर नंबर 2 मध्ये. अगदी कमी वयामध्ये अंबरनाथ तालुक्यामध्ये ज्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती आपलं आणि आपल्या गावाचं नाव प्रसिद्ध केलं असा वेदांत. पहिलाच बॉल भन्नाट वेगाचा. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं उचली घेतली आणि निघून गेला विकेट किपर चंदू मेहर यांच्या हातामध्ये. ही चंदू मेहर याने जे टीम उभारली आहे, यंगस्टरला सोबत घेतलं, चांगल्या दर्जाची टीम उभारली आणि बघता बघता पाहिलं गेलं तर अखंड अंबरनाथ तालुक्यामध्ये एरंजाड गावाची देखील आता चर्चा राहिली आहे. रनअपमध्ये थोडासा बिघाड, पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतील. चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती ज्या प्रकारे चर्चा केली, ज्या प्रकारे त्याने या संपूर्ण तालुक्यामध्ये प्रसिद्धी मिळवली आहे त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आता मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस देखील चांगला चेंडू होता. या चेंडूला देखील गती प्रदान करण्यात आली होती. सिंगल कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू झालाय. चुकीची फेकी पाहायला मिळते परंतु दर्शन पवार बॅकअप देत असताना चेंडूला अडवलं गेलं आणि या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. या 2 धाव्यांच्या साथीनं धावफलक 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. चंदू मेहर यांच्या शाळेमध्ये घडलेले हे खेळाडू बॉलरला शिकवलंय तुला फक्त डॉट बॉल आणि विकेट घ्यायचे आहे, बॅट्समनला फक्त 6चाच पाडा शिकवलाय की काय असं म्हणावं लागेल. कारण की इक्का दुक्का इथे चालत नाही. इथे फक्त चौकार षटकारांची भाषा चालते आणि पहिल्या इनिंगमध्ये ते चित्र पाहायला मिळालं. चांगला बॉल, मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये. नो मास लँड मध्ये चेंडू लँड होईल. मयूर मेहर दूरवरून चेंडूवरती आलेत. सिंगल कंप्लीट, डबल कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न चालू झालाय आणि बघता बघता हरणाच्या वेगानं आणि चित्याच्या चपळाईनं या 3 धावा धावपट्टीवरती पलून पूर्ण केल्या जातील. 68 धावांचं टार्गेट समोर असताना सिंगल डबलने कोणत्या प्रकारचा धोका होणार नाहीये हे एरंजाड टीमला माहिती आहे. चौकार षटकारांपासून लांब ठेवलं जात आहे. त्या अनुषंगानं फिल्डिंगची रचना आपल्याला पाहायला मिळते आणि गोलंदाजी देखील त्याच प्रकारची होती आहे. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. चर्चा राहिली आहे वेदांत याची. अगदी कमी वयामध्ये हा खेळाडू नावारूपास आलाय आणि फक्त नावारूपास आला नाहीये तर मोठमोठ्या स्पर्धांमध्ये जाऊन आपल्या गावाचं प्रतिनिधित्व देखील केलंय आणि चांगली गोलंदाजी राहिली आहे. आणखीन एक वेगवान बॉल, बॅटची एज. पहिल्या टप्प्यावरती विकेट किपर चंदू मेहर यांच्या हातामध्ये बॉल पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉलची सांगता होत असताना ओव्हर नंबर 2 कमालीची गोलंदाजी चालू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये सनी राणेजीने जो दबाव निर्माण केला होता त्या दबावाचा फायदा ओव्हर नंबर 2 मध्ये देखील उचलला जातोय. यावेळेस खोलात टाकलाय, त्याला देखील फक्त दिशा दिली आहे ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये. सनी राणे पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडूला फील्ड करतील. चांगली फेकी देखील पाहायला मिळाले आणि बघता बघता ओव्हर नंबर 2 चा खेळ देखील इथे संपुष्टात आलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील फक्त आणि फक्त 15 धावा. बघा पहिल्या ओव्हरमध्ये
सनी राणे ते षटक हाताळलं, 9 धावा त्यानं खर्च केल्या. ओव्हर नंबर 2 मध्ये वेदांत आले, त्यानं देखील फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. आता ओव्हर नंबर 3 अंतिम षटक आणि 6 चेंडूंमध्ये तब्बल जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असेल. 6 बॉल 53 धावा, अशक्य असं आव्हानच आता म्हणावं लागेल. चला टॉस साठी यायचं आहे. टीम जोवेली आणि टीम कुलगाव. कुलगाव टीम कॅप्टन, विनंती असेल की आपण टॉस साठी यायचं आहे. चांगला बॉल, चांगला फटका पाहायला मिळतोय. ऑनसाइडला फक्त दिशा दिली आहे, टायमिंग चांगलं पाहायला मिळतोय, परंतु कौतुक करावं लागेल. एखादा वाघ शिकार करण्यासाठी ज्या प्रकारे अवकाशामध्ये झेप घेतो ना, त्याच प्रकारची झेप पाहायला मिळाली आणि आपल्या संघासाठी नक्कीच धावा वाचवल्या गेल्यात. कौतुक करावं लागेल. भुऱ्या या टोपण नावानं प्रसिद्ध आहेत आणि चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आणि आपल्या टीमसाठी धावा देखील वाचवल्यात. आता टप्प्यामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, दिशाहीन गोलंदाजी, टप्पा चुकलाय आणि अंपायर सर थोडे दंडित देखील करतायत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. चला टॉस केला जाईल. दोन्ही टीम कॅप्टन इथे उपस्थित आहेत. विनंती असेल राहुलजी चव्हाण सरांना की आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करून घ्यायचा आहे. यावेळेस देखील अखूट टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा चांगला पाहायला मिळत नाहीये. परिणाम स्वरूपी आणखीन एक डॉट बॉलची सांगत होत असताना मैदानाच्या आतमध्ये विजयाच्या उंबरट्यावरती टीम सुजल नीरव जेहरमान एरंजड आपल्याला पाहायला मिळते. फुल टॉस बॉल आणि आता फुल टॉल वसूल देखील केला जातोय. बॉलला पाठवून दिलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळतोय. इथे देखील षटकार आलाय, परंतु आता परीक्षा संपून गेली आहे. आता अभ्यास करून कोणताही फायदा होणार नाहीये. ज्यावेळेस मोठ्या फटक्यांची आवश्यकता होती, मोठे फटके मारायचे होते, त्यावेळेस मोठे फटके आले नाही आहेत. आणि आता आणखीन एक चांगला फटका लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आणि हा देखील बॉल सीमा पार पाहायला मिळतोय. मॅच संपली, सेफ असेल. मॅच संपली, मॅच जिंकली. सुजल नीरव जेहरमान एरंजाड या संघानं विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि पराजय संघ शिरगाव, आपण देखील या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, चांगला खेळ आपण देखील केलात. आपल्याला देखील पुढील संपूर्ण रबर बॉल हंगामासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील.